वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षातील आपण सर्व विद्यार्थी, विशेषतः मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम, तसंच कला शाखेचे पहिल्या वर्षातील विद्यार्थी मराठी माध्यमच. आपणा सर्वांना प्रथमतः नमस्कार करतो. आणि गेल्या तासिकांमध्ये आपण काय शिकलो ते फक्त 1 मिनिटामध्ये मी सांगतोय. आपण शिकलो होतो की या वर्षाचा आपला अभ्यासक्रम काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे. आपण हेही पाहिलं होतं की 1 वर्षांमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून कशा पूर्ण करायच्या आहेत. उदाहरणार्थ आमचा गृहपाठ असेल, आमची परीक्षा असेल, आम्हाला मिळणारा तो PRN नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी किती काळजीपूर्वक करायच्या आहेत हे सर्व आपण पाहिलं होतं. आणि आणखीन एक सांगितलं होतं की तुम्ही आपल्या या विषयाचं पुस्तक मिळवा म्हणजे मिळवाच, आणि ते आपण वाचू शकतो. म्हणजे जिथे कुठे असो तिथे आपण ते वाचू शकतो किंवा त्याचे फोटोज काढून ठेवले आणि मोबाईलमध्ये किंवा त्याचं ते ई बुक्स डाउनलोड करता येतं. हे तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे मला सांगा बरं, अगदी फास्ट. आपल्या विषयाचं ई बुक डाउनलोड करता येतं किंवा सर्वच बुक्स डाउनलोड करता येतात, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही हो सर. नाहीये, ठीक आहे. मी जरा स्क्रीन शेअर करतोय. हा, गौरव गुजर यांना ते माहिती आहे. निखिल गव्हाणेंना ते माहिती आहे. बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी निखिल किंवा गुजर गौरव यांना सांगतोय की चला ही संधी तुम्ही घ्या आणि तुम्ही आम्हा सर्वांना सांगा की ई बुक्स, उदाहरणार्थ आम्ही महाविद्यालयामध्ये जाऊ शकलो नाही, आमच्या सेंटर पर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही, पण आम्हाला ई बुक्स हवं आहे आमच्या, आय डोंट नो सर, ज्ञानेश्वर मेत्रे, ओके वी विल टेल यू, जस्ट वेट. तर समजा आम्ही नाही पोहोचू शकलो पण ई बुक हा आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे. सो आता ज्या दोघांना माहिती होतं, सुनील कसबे नाही माहिती आहे, ठीक आहे, सांगाल का तुम्ही? तुम्हाला थोडंसं तुम्ही जर म्यूट केलं असेल तर स्वतःला अनम्यूट करा. बाकीच्यांनी उगाच नसेल बोलायचं नसतं पण आपण तो माईक चालू ठेवलेला असतो त्याला जरा बंद करा. आणि कोणीतरी सांगा बरं कसं करायचं. आपल्याकडे फक्त 30 ते 35 मिनिटे असतात, त्यातही मी मराठी भाषेचा प्राध्यापक आहे, भटकत नाही. म्हणजे एका पॉइंटवरून दुसरीकडे गेला की तिकडे मुक्काम होतो असं नाही, परंतु खूप बोलतो आणि आपलं जे मुख्य असतं ते राहून जातो. सो प्लीज डोंट वेस्ट टाइम. हा, कोण आहे, कोण सांगणार सर आहे? हा, कॅमेरा चालू करा, तुमचं नाव सांगा, इतरांना कळू द्या की तुम्ही लोकांपेक्षा एक पाऊल पुढे आहात, आणि एक पाऊल पुढे असणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. शर्मेची, लाज वाटण्याची तर मुळीच नाही. सो आय मस्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू, तुमचं अभिनंदन करतो. कॅमेरा चालू करा आणि सांगा सर्वांना की बाबांनो मिळतात ई बुक्स, सर्वच मिळतात. सांगा लवकर, मोबाईल मध्ये ठेवता येतात, वाचता येतात. माझं नाव गौरव गुजर. गुगल वर गेल्यावर सर्चिंग बारवर ई बुक्स YCMOU FYBA जर टाकलं तर समोर पहिली लिंक येते, त्या लिंकवर क्लिक केल्यावर सर्व विषयाचे बुक्स अवेलेबल असतात. तर ते PDF द्वारे आपल्याला डाउनलोड करता येतात. ओके, थँक्यू. चला, यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत या सर्व गोष्टी पोहोचलेल्या आहेत असं मी गृहीत धरतो. आणि पुन्हा एकदा आपण हे सगळं प्रॅक्टिकली करूयात, कारण खरं सांगू का हे खूपच महत्वाचं आहे. मला किंवा कोणत्याही प्राध्यापकाला मिळणारी 45 किंवा 40 मिनिट्स किंवा 50 मिनिट्स बडबड करत राहणे म्हणजे मला वाटतं तास घेणे असं मी समजत नाही. तर अगदी मुळांवरती काय म्हणतो ना आपण की बऱ्याचदा झाड तोडू नये, पण उदाहरण खूप छान घेतो आपण की एखादं झाड तोडायचं असेल ना तर आपण त्याच्या मुळावरतीच घाव घातला पाहिजे. सो लेट्स, मी तुम्हाला दाखवतोय कसं करायचं. मी जस्ट आताच तुमचं ते डाउनलोड केलंय कारण मला तुम्हाला स्क्रीन शेअर करून काहीतरी सांगायचंय आज. ओके, मी YCMOU ई बुक्स डाउनलोड केलेलं आहे, पण हे स्क्रीन तुम्हाला दिसतं का की मीच दिसतोय फक्त? मला बंद करून घेतो. हा, आता स्क्रीन सांगा. दिसते सर. ओके, व्हेरी गुड. तुम्ही आता इथे गेलात, इथे गेल्यानंतर बऱ्याचदा आपली गफलत अशी होते की इथे ऍड्स पण असतात भरपूर, त्यावरती जाऊ नका. इथे ई बुक्स आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र, मी इथे गेलोय. इथे आल्यानंतर इथे बघा ई बुक्स दिसतं, याच्यानंतर इथे मी पुढे जातोय आणि नंतर इथे काय करतोय, इथे मी स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स याला क्लिक करतोय. इथे नंतर सर्च केलं, इथे सर्च केल्यानंतर मी इथे खाली येतोय, पण इथे आल्यानंतर स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स, कारण आपण पहिल्या
विंडो मधून किंवा डोअर मधून आलो तो हाच होता. सो आता मी इथे परत जाणार, व्ह्यू वर जाणार आणि इथे आल्यानंतर एक मिनिट, आपले 7 बांधव आलेले आहेत, त्यांना घेऊया. हा, इथे आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की इथे भरपूर सारी पुस्तकं आहेत. खरं म्हणजे आपलंच नाही, लोकांची पण पुस्तकं घ्यायची, वाचन करायचं, काही हरकत नाही. हा, इथे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहात, पोस्ट ग्रॅज्युएट नाही, डिप्लोमा नाही, सर्टिफिकेट तर मुळीच नाही. युजीला जातोय. ऑल प्रोग्राम्स मध्ये आपण काही एकाच वेळी सगळं शिक्षण नाही घेऊ शकत. आपण बीए चे असू तर बीएच करणार. त्यानंतर इयर तुमचं कोणतं आहे तर निश्चित. ए बंद करा ते माईक कुणाचं ते. हा, इथे बघा मी काय केलंय, प्रोग्राम लेवल काय आहे आपला, आपण काय शिकतोय अंडर ग्रॅज्युएट. बरं, प्रोग्राम पर्टिक्युलर कोणता आहे, बीए बीकॉम बीएससी बीए आहे. कोणतं वर्ष आहे, फर्स्ट इयर आहे. एक मिनिट, हे तिघे जण आणखीन आलेले आहेत, त्यांना घेतो एकदा, कारण की फार वेळात वेळ काढून आलेली सगळी माणसं असतात. हा, त्यानंतर इथे मी कोर्सचं ऑल केलंय आणि इथे मी ज्यावेळी सर्च करतो त्यावेळी इथे मला बुक्स दिसायलाच हवेत. आणि इथे आपलं पुस्तक आहे, कोणतं आहे, मराठी भाषेचा अधिष्ठान प्रोग्राम MAR 102, जो विषय मी तुम्हाला शिकवतोय. आता इथे गेल्यानंतर काय होत आहे, इथे आलो मी. हा, इथे हे तुम्हाला हे दिसतं, हे पुस्तक दिसतंय इथे तुम्हाला, बरोबर? अरे हो तरी म्हणा. हो सर. ओके. आणि येस सर. आता हो सर दिसतंय. हा, येस. Yes, yes. एकच मिनिट, हा, त्याला थोडं वर घेणार आहे. आणि याच्या खाली इथे ह्या खालच्या याच्यामध्ये, आता हे मला थोडस, एक सेकंड. हा, इथे दिसतं ना, हे बघा, हे जे डाउनलोड दिसतं ना, हे दिसतं हो, का? हो. मी डाउनलोड वर गेलोय. हे डाउनलोडला क्लिक हो. केल्यानंतर तुमचं हे अभ्यासाचं अत्यंत महत्वाचं पुस्तक डाउनलोड झालेलं असेल, ते तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये कुठे जाईल तर तुमचं ते डाउनलोडिंगचं जे ऑप्शन आहे तिथे जाईल. आणि त्यानंतर तुम्ही हे पुस्तक जिथे कुठे असाल त्या ठिकाणी वाचू शकतात. बऱ्याचदा तुम्ही तुमच्या काय म्हणतो आपण त्याला, घरी नसतो, बाहेर कुठेतरी असतो, पण आपली इच्छा खूप असते की नाही आम्हाला तास अटेंड करायचा आहे. त्यावेळी तुम्ही मोबाईल मध्ये एका बाजूला तुमचं झूम चालू ठेवू शकता, दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचं पुस्तकही तुमच्या समोर असतं. हे अशा बऱ्याच त्यातला फायदा आहे. एक सेकंड, आता मी आता प्रत्यक्ष पुस्तक तुमच्या समोर ठेवून आजचा जो आपला पहिला पाठ आहे त्याची सुरुवात करतोय. हे बघा, एक मिनिट. ठीक आहे. आता हे आपलं पुस्तक आहे, तुम्हाला सर्वांना दिसत आहे असे मी खात्री करतोय. हे लोक, ठीक आहे, हे दिसतं ना सर्वांना? हो सर, दिसतंय. ओके, येस सर. ओके ओके ओके. हा सर दिसतंय. ओके, एकच मिनिट आहे. मी त्याला आणखीन थोडं छोटं करण्याचा प्रयत्न करतोय, कारण ते आणखीन बऱ्याच लोकांचे मोबाईल्स हे असतात, काय म्हणतो आपण त्याला, छोटे छोटे असतात, त्यामुळे. ठीक आहे. अत्यंत काळजीपूर्वक बघण्याची गोष्ट आहे. आपण हे सगळं शिकलोय बरं का, पण पुन्हा एकदा बघा ना, इथे मराठी 102, आपल्या विषयाचा मूळ नाव आहे मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम. माझ्या उजव्या म्हणजे तुमच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मी आहे सध्या. त्यानंतर इथे आल्यानंतर पुस्तक 1, पुस्तक 2 हे अत्यंत बारकाईने पाहायचं आहे, म्हणजे आहेच. आणि फक्त याकडेच नाही, जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या बाबींकडे. अच्छा, चला इथे येतोय आपण. ही महामानव कोण आहेत, ही सगळी मोठी मोठी माणसं कोण आहेत ज्यांनी कुलगुरू प्राध्यापक वायू नंदन, कदाचित ते आता बदलू शकतात, बदललेले असतील. ज्या जगात काहीही होऊ शकतं, निश्चित काही नाही आहे, सतत बदल होत राहतो, पण तो आपला भाग नाही. फक्त कुलगुरू म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडायलाच हवा, याला मी वाचन समजतो, याच्यावरती माझं बोलणं झालेलं आहे. असो, पुढे इथे काय आहे, पुस्तक क्रमांक, हे लेखक कोण आहेत, हे कोणी लिहिलं, याचं संपादन कोणी केलं, संयोजन काय, प्रकाशन काय, बरे ISBN म्हणजे काय शोधलं पाहिजे गुगलवर. जरीही ते परीक्षेला येणार नसलं तरी प्रश्न पडायला हवेत, कारण आपण विचार करणारी माणसं आहोत. ओके, इथे मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम, इथे थोडीशी प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे. प्रस्तावनेशी आपल्याला काही म्हणजे वाचलीच पाहिजे, पण आज आपण ती पाहणार नाही आहोत.
हे लोकांसाठी मला परत परत जावं लागतं त्यांना ऍडमिट करायला. एकदमचे सगळे आले तर ते बरं आहे. ठीक आहे. हा. आणि आज आपण आपल्या पहिल्या पाठाला सुरुवात करतोय, तो म्हणजे भाषा, सामाजिक अभिसरण आणि मराठीचा शब्दसंग्रह. अभिसरण या शब्दाचा अर्थ, दोन अर्थ आहेत आपल्या शब्दकोशामध्ये जर पाहिलं तर. एक आहे विज्ञानाशी संबंधित, पण तो आपल्या कामाचा नाही, आपल्या गरजेचा नाही. आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. अभिसरण म्हणजे असं फेकलं जाणं, स्प्रेड होणं, त्याचा विस्तार होणं. आणि तो कोणत्या अंगातून होतोय, तर सामाजिक अंगातून भाषेचा विकास कसा होतोय किंवा भाषा वाढत कशी जाते वगैरे वगैरे. आणि मराठीचा शब्दसंग्रह असं आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी आपल्याला खूप सारे प्रश्न पडायला हवेत की किती शब्द असतील मराठी भाषेमध्ये. आणि बरं, हे शब्द आपण कुठे पाहायचे. मग आपण त्याचं उत्तर असतं की ते मराठी शब्दकोशामध्ये आपण ते पाहू शकतो. त्याच्यानंतर तो खरंच मूळ मराठीच शब्द आहेत का आपल्या मराठी भाषेमध्ये, तर त्याचं उत्तर असं येऊ शकतं की नाही. आता भाषेमध्ये खूप सारे परकीय शब्द आलेले आहेत. बरं, हे परकीय शब्द येण्याची परंपरा किंवा ही प्रक्रिया कधीपासून चालू आहे. मग लगेच आपल्या लक्षात येतं की 1300 किंवा 1500 वर्षांपूर्वीपासून आपली मराठी भाषा निर्माण झाली. 9व्या शतकामध्ये आपल्या मराठी भाषेचं पहिला शब्द शिलालेख किंवा ताम्रपटाच्या अशा स्वरूपात भेटला. त्याच्यानंतर मग पुढे लिखित स्वरूपामध्ये आपण 12व्या-13व्या शतकामध्ये आलो. तिथे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, महानुभावांचं साहित्य आहे. हे सगळं तुम्हाला खूपच नवीन आहे. तुमच्या डोक्यावरून नाही, डोक्यापेक्षा 1 किलोमीटरच्या अंतरावरून जात आहे याची मला नम्र कल्पना आहे. पण हे बोलणं इथे मला गरजेचं वाटतं, त्यामुळे मी अत्यंत शॉर्टली सांगतोय तुम्हाला की मग पुढे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आली, एकनाथांचं साहित्य आलं, नामदेवांचं साहित्य आलं. पुढे परकीय आक्रमण सुद्धा इथे झाली. मग इथे तुगलक, मोघल वगैरे आले आणि मग त्यांची भाषा फारसी, अरबी या भाषेने आपल्यावर प्रचंड आक्रमण केलं. आणि बऱ्याचदा मोठ्या माणसांचं जे असतं ते लहानी माणसं स्वीकारतात, किंवा मी असं म्हणेल की राज्यकर्त्यांचा जो प्रभाव असतो तो पराजित माणसांवर किंवा जनतेवर होत असतो. आणि मग त्या कालखंडामध्ये झालं ते 17व्या 16व्या 17व्या शतकामध्ये तर आपल्या मराठी भाषेमध्ये शेकडा म्हणजे 60 ते 65% शब्द परकीय भाषेचे होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दूरदृष्टी असणाऱ्या माणसाच्या किंवा राजाच्या किंवा महापुरुषाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी रामचंद्र हनुमंते यांना सांगितलं की बाबा हे बाद झालं, आता हे बदलायला हवं. आपली भाषा, आपली संस्कृती, अरे आपला अभिमान, आपला स्वाभिमान आहे हे. आणि मग त्यांनी स्वतःचा एक भाषेचा कोश तयार केला. आणि या परकीय भाषेतील जे शब्द किंवा शब्दसंग्रह होते त्यांना त्यांनी आपल्या भाषेतील शब्द द्यायला सुरुवात केली. आणि नंतरचं कॅल्क्युलेशन म्हणा किंवा नंतरच्या कालखंडामध्ये असं झालं की शुद्ध असे 96 ते 97% शब्द हे फक्त आपल्याच भाषेतील होते. म्हणजे परकीय भाषेतील शब्दांना आळा घालण्याचं फार मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. परंतु पुढे 1920च्या सुमारास काय झालं, 1920 मी ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी हे 20व्या शतकातलं दुसरं शतक आहे, हे विसरू नका. त्याच्या मागे पुढे एक लेखक आहेत, संशोधक आहेत, त्यांचं नाव V.K. राजवाडे. त्यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास लिहिला. ते पुस्तक 30 रुपयांमध्ये मिळतं. त्यावेळेच्या किंमतीमध्ये ते मिळतं. आज त्याची किंमत फार झाली असेल, पण पहिलं ज्यावेळी ते लिहिलं गेलं त्यावेळी त्याची किंमत फक्त 30 रुपये होती. अत्यंत विद्वान पुरुष, अत्यंत विद्वान व्यक्ती, त्यांनी असं सांगितलं होतं की मराठी भाषा मरणपंथाला आली आहे. पण आणि मग पुढे मराठी भाषेचा विचार होऊ लागला, ती बुडता कामा नये वगैरे वगैरे. पण आपण हे कधीच विसरता कामा नये की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 350 वर्षांपूर्वी मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा, इथल्या जनतेचा, रयतेचा विचार केला होता. पुढीलच्या काळामध्ये हा विचार कोणी नव्यानं केला असं जर कोणी म्हणत असेल तर ते दादांत खोटं आहे, हे तुम्हा सर्वांना कळावं. आणि याच सर्व पार्श्वभूमीवर कालच्या 27 तारखेला आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव दिन साजरा केला.
चला आपल्या महाविद्यालयामध्ये आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतली होती. मोहीम नाही म्हणू शकत आपण, उपक्रम म्हणूया, की आपण शुद्ध मराठीमध्ये स्वाक्षरी कशी करावी. त्यानंतर आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये स्वरचित तुमच्यासारख्या नवोदित कवींनी कविता पाठवून दिल्या. आणि त्यामध्ये मग पहिला दुसरा क्रमांक हे ओघाने आलंच. सो ही आपली मराठी भाषा, ही आपला आणि आपल्या मराठी भाषेचा शब्दसंग्रह याबद्दल तुम्हाला थोडस काळजीपूर्वक इथे विचार करायचा आहे. पहिल्या प्रकरणाची अनुक्रमणिका आपण गेल्या पाठात पाहिलेली आहे. मी आज पुन्हा एकदा तुम्हाला ती पाहायची कशी, असं म्हणतात ना की जगभर क्लास कोरे तुमचा माईक बंद करा ना प्लीज. किंवा मग तसं तर मी खूप तुम्हाला बोलायला लावणारच आहे पुढे, म्हणजे खूप तुम्ही व्यक्त व्हावं असं तुम्हाला मनातून आवडतं, पण काही थोडं शिकवून झाल्यानंतर आपण त्यावर तुम्हाला ती संधी देणार आहे मी बोलण्याची, काळजी करू नका. इथे बघा, आपण असं म्हणतो ना की जग फार मोठं आहे किंवा या जगामध्ये वाईट फार घडतं आहे, आणि फार विद्वान माणसं अशी म्हणतात की ये मत देखो की अंधेरा कितना घना है, आपको दिया जलाने के लिए किसने मना किया है क्या? नाही ना. मग आता आम्ही नवीन आहोत, अगदीच 12वी पास झालेलो आहोत, किंवा सॉरी तुम्ही मुक्त विद्यापीठाचे आहात, तर आमचा खूप मोठा गॅप आहे वगैरे, आमच्या हे आवाक्यात येत नाहीये. म्हणजे आपण म्हणतो ना ते टप्प्यात कार्यक्रम वगैरे इंस्टावर फार फेमस आहे, असं काहीच आमच्या बाबतीत घडत नाहीये. हे सर्व घडण्यासाठी अभ्यासक्रम किंवा ते अभ्यास पुस्तक आपल्या आवाक्यात येण्यासाठी आपल्याकडे एक दृष्टी असायला हवी की आम्ही त्या प्रकरणाकडे पाहायचं कसं. इथे मी थोडस मॅक्सिमाइज करतोय, तुम्हाला समजावून सांगतोय. बघा इथे दिसतं उद्दिष्टे 1.0, प्रास्ताविक 1.1, विषय विवेचन 1.2. आता इथे काय गंमत आहे की या पाठामध्ये हा जो 1.1 आहे ना, हा पहिल्या पाठातील पहिला पॉइंट आहे, पहिला घटक आहे. तो काय आहे? प्रास्ताविकाचा आहे. आता 1.2 विषय विवेचन काय आहे? पहिल्या पाठातील हा दुसरा उपघटक विषय विवेचनाचा. बरं, त्याच्या खाली पुन्हा 1.2.1 काय आहे? तर ह्या विषय विवेचनामध्ये हे 3 उपघटक दिलेले आहेत. बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय. 1.1, 1.2, पुन्हा 1.2 मध्ये 1.21, 1.22, 1.23. पुन्हा आपण बॅक आलोय. पुन्हा आपला मुख्य घटक विषय काय आहे? 1.3 पारिभाषिक शब्दार्थ, 1.4, 1.5, 1.6, 1.7, 1.8. याचा अर्थ असा आहे की पहिला पाठ किंवा पहिलं प्रकरण जर आम्हाला आमच्या आवाक्यात आणून घ्यायचं असेल, आम्हाला त्याच्या नोट्स काढायच्या असतील, आम्हाला ते 2-3 पेजेस मध्ये लिहून घ्यायचं असेल, आणि आम्हाला त्यावरती पूर्ण कमांड मिळवणं ज्याला म्हणतो असं करायचं असेल, तर आम्हाला असे 8 टप्पे करावे लागतील. या 8 टप्पे म्हणजे 8 पेजेस म्हणा, आणि त्यातल्या शॉर्ट नोट्स तयार कराव्या लागतील. आणि जर आपण असं करू शकलो तर अभ्यास म्हणजे नक्की काय, असं काही फार तुमच्यापेक्षा मोठं असं काही नाहीच आहे. उद्दिष्टे आपण पाहिलेली आहेत. आता प्रास्ताविकामध्ये काय आहे आपण थोडक्यात पाहूया. फार ते काही वाचत वगैरे बसणार नाही तुम्हाला ते सर्व वाचण्यासाठी. आता ई बुक्स तुम्ही पाहू शकताय. भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. हा झाला आपला 1.1 चा हा विषय. आता भाषा म्हटल्यानंतर भाषेबद्दल खूप सारं बोलता येतं. कदाचित हे तास यामध्येच जाईल. अगदी भाषा ध्वनी म्हणजे काय, वर्णमाला म्हणजे काय, स्वन म्हणजे काय, स्वनांतर, पण यात नाही जायचं आपल्याला. अगदी सिंपल, अगदी साधं. मनुष्य हा समूहानं राहणारा प्राणी आहे. अगोदर तो राहत नव्हता. अगोदर तो जंगलामध्ये फिरायचा, नंतर तो समूहाने राहायला लागला, मग त्याला चाकाचा शोध लागला. हेही तुम्ही पाहिलेलं आहे. बघा किती विस्तारतं आपलं बोलणं. आपण फक्त समूह म्हटलं की आपल्या लक्षात लगेच आपण इतिहासात गेलो. भाषा म्हटल्यानंतर आपण लगेच ध्वनी, स्वन इकडे तिकडे गेलो. पण ही खूप स्वतःवरती मर्यादा घालतोय, आणि अत्यंत कमी शब्दात तुम्हाला मला पॉइंट किंवा हा मुद्दा समजावून सांगायचा आहे. आपण समाजाचा एक घटक आहोत, आणि या समाजामध्ये कुटुंब संस्था असते, विवाह संस्था असते, शिक्षण संस्था आहेत, राज्य संस्था आहेत, किंबहुना मी असं म्हणेल की मानवी मनाला, मानवी व्यक्तिमत्वाला विकसित करणाऱ्या अशा अनंत संस्था आपल्या अवतीभोवती असतात, आणि त्याचा आपण एक घटक असतो. आपण कितीही स्वतंत्र आहोत, आपण कितीही आपल्या स्वतःचे मुख्तियार आहोत असं म्हटलं तरी आपण समाजाला फाट्यावर मारून नाही जगू शकत, कारण कधीतरी या समाजाची मान्यता आपल्याला मिळवावीच लागते. आणि म्हणून माझ्यासारखा माणूस किंवा भरपूर सारी माणसं म्हणतात की माणसं हल्ली खूप चेहऱ्यांची झाली आहेत, किंबहुना ते व्हावंच लागतं. जर तुम्ही एकाच चेहऱ्याने वागायला लागलात, बोलायला लागलात, तर लोक म्हणतील नो, या माणसापासून दूर राहा.
कारण त्याला या संस्थेतलं काही कळत नाही. त्याचं उपद्रवी मूल्य फार मोठं आहे आणि त्यामुळे ऍडजस्टमेंट इज द बेसिक फंडामेंटल ऑफ लाईफ असं कुणीतरी म्हटलेलं आहे, किंवा नसेल म्हटलं तर मीच म्हटलंय असं गृहीत धरा. पण ते करावं लागतं, कुठे कुठे ते करावं लागतं. पण ऍडजस्टमेंट करत राहणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचा आत्मसन्मान, अस्मिता यांना तिलांजली देणे नव्हे, किंवा आपल्या जीवनमूल्यांशी फटकून वागणं नव्हे, तर हे सगळं जपून जपूनच आपण हा सगळा आपला जीवनाचा प्रवास करत असतो. आणि अशाच समाजामध्ये राहत असताना आपण ज्यावेळी आपले विचार, आपल्या कल्पना, आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो, त्यावेळी डोळ्यांची भाषा आहे पण ती अपुरी आहे, चिन्हांची भाषा आहे पण ती अपूर्ण आहे, चित्रांची भाषा आहे पण ती अपूर्ण आहे, त्यामध्ये पूर्ण नाही आपण बोलू शकत, आपला संदेश नाही पोहोचू शकत. आणि जर आपण पोहोचवलं तर पुढच्याला काय म्हणायचंय त्याची फीडबॅक आपल्यापर्यंत मिळत नाही, म्हणून ते कम्प्लीट कम्युनिकेशनही नाही होत. आणि बऱ्याचदा या सगळ्या माध्यमांमधून जो आपण संदेश देतो समोरच्याला, तर त्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात. उदाहरणार्थ, तिकडे मला ताजमहाल बद्दल बोलायचं आहे तुमच्याशी आणि तुम्ही माझ्यापासून खूप दूर आहात. अशा वेळी शब्द आणि शब्दांच्या मध्ये असणारा अर्थ आणि त्या भावना जितक्या महत्वानं तुमच्यापर्यंत पोहोचतील, मग ते पत्राच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप वाटेवर जे असेल ते असेल, तितक्याच ताकदीनं दुसरं कोणतं असं माध्यम आहे की ज्यामधून हे शब्द, हा अर्थ किंवा माझ्या कल्पना, भावना, विचार तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेल? तर असं कोणतंही नाहीये, असं नाहीये. आणि म्हणून भाषेला मानवाची ती एक निर्मिती आहे, त्याच्या गरजामधून ती निर्माण झाली. आणि ती जर तकलादू असती, ती जर एका क्षणापुरतं तिचं काम असतं, यूज अँड थ्रो सारखं जर तिचं असतं, तर ती मानवाने निर्माण केलेली ही भाषा कधीच संपून गेली असती. कारण आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आज आपण पत्र लिहत नाही, कारण ते एका कालखंडापुरतं होतं. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या एका विशिष्ट काळाची गरज म्हणून पुढे येतात आणि नंतर त्या निघून जातात. भाषा याला अपवाद आहे, ती समाजासोबत आहे, समाजासोबत ती वाढते, समाजामध्ये प्रगल्भता येत जाते, त्याप्रमाणे भाषेमध्ये प्रगल्भता येते. समाज आणि संस्कृती यांचं एक अभिन्न असं, भिन्न म्हणजे वेगवेगळं असं नाही, तर अभिन्न, ज्याला आपण तोडू नाही शकत, वी कांट ब्रेक, त्याला तोडू नाही शकत आपण त्याला. तर असं हे नातं भाषेच्या माध्यमातून ते पुढे चालत असतं. आणि भाषा संस्कृतीची वाहक असते, ती नव्या संस्कृतीला जन्म देते. आणि म्हणून ही जी काही भाषा आहे ती समाजासोबत स्वतःचंही रूपडं बदलत असते, स्वतःचं रूप बदलत असते, तिच्यामध्ये सतत परिवर्तन होत आहे, नवनवीन शब्द ती स्वतःमध्ये सामावून घेते. तर याला तुम्ही अधिक विस्तारानं समजून घेऊ शकता. अत्यंत थोडकं माझं विवेचन या पहिल्या मुद्द्यावरचं. दुसरं काय, भाषिक परिवर्तन होतं. आता मी आत्ताच, माझा शेवटचा मुद्दा होता. बरं, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? नाही तर मी बडबड आपलं पोथी पुराणासारखं बोलत राहायचो. हो सर, आणि येतोय. हो सर, येतोय. आणि मी जे काही, ओके 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 ओके, हा. आता भाषिक परिवर्तन म्हणजे काय बघा, परत बघा, बॅक टू पॉइंट. आपण 1.1 म्हणजे प्रास्ताविक पाहतोय. आणि प्रास्ताविक म्हणजे काय, तर दोन माणसं जेव्हा एकत्र भेटतात एखाद्या हॉटेलमध्ये, त्यावेळी ते मुख्य विषयाला हात घालण्याच्या पूर्वी जरा इकडचं तिकडचं काहीतरी बोलतात आणि मग एकमेकांना बोलतं करतात. जरा सुनील कसबे, अहो, तुमचा माईक बंद करा की. ठीक आहे. भाषिक परिवर्तन होतं म्हणजे काय, भाषा बदलते म्हणजे काय, आणि भाषा कितीही बदलली तरी त्यातली वर्णमाला बदलत नाही, हे लक्षात घ्या. आपल्याकडे 12 स्वर आहेत, 36 व्यंजन आहेत, एकूण त्यांची संख्या 48 आहे. या कमीत कमी वर्णमालेच्या आधारावर आपण रामायण लिहू शकलो, महाभारत लिहू शकलो, शाकुंतल, कालिदास वगैरे हे सगळ्या गोष्टी करू शकलो. आपण ताजमहालाबद्दल बोलू शकतो, युक्रेनच्या महायुद्धाबद्दल बोलू शकतो. अगदी काल आपले कोणीतरी जेलमध्ये गेला, कोणीतरी बाहेर आहे, कोणाची तरी चौकशी चालू आहे, कशाबद्दलही बोलू शकतो. पण त्यामध्ये येणारे जे वर्ण किंवा वर्णमाला आहे ती फक्त 48च त्यांची संख्या आहे. इंग्रजीचा विचार केला तर त्यामध्ये फक्त 26 आहे. भाषेचं हे एक सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की तिथे काटकसरीचं तत्व अवलंबलेलं असतं. आणि त्या कमीत कमी त्या स्वनांच्या मदतीने म्हणा किंवा वर्णमालेच्या मदतीनं, किंवा त्या वर्णांच्या मदतीनं म्हणा, आपण अगणित शब्द, अगणित कल्पना व्यक्त करत असतो. तर अशी ही भाषा
परिवर्तनशील आहे म्हणजे काय? छोटासा इथे मुद्दा आहे, मी जरा वाचतोच. राजकीय परिवर्तने व त्यामुळे बदलत जाणारा शासन व्यवहार. राजकीय परिवर्तन काय झाली हो आपल्याकडे? अगदी गेल्या 1000 वर्षांचं पाहिलं तर इथे 12व्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्रापुरता विचार करूया. यादवांचं राज्य होतं. यादवांच्या राज्यामध्ये म्हणजे तिकडे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ला आहे. तिथे त्यांची ती सत्ता होती असं आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी माहित असेल. माझ्याकडून ते चुकू शकतं आणि चुकलं तरी मला माफी मागायला थोडा वाव आहे, कारण मी काही इतिहासाचं नाही. पण त्या यादवांची सत्ता महाराष्ट्रावर होती. त्यावेळी असं म्हणतात की आमच्या महिला सुरक्षित होत्या, आमच्या मंदिरातील देवता सुरक्षित होती, आमच्याकडे सण उत्सव अत्यंत आनंदाने साजरी केली जात होती, कुणावरही अन्याय नव्हता, कुणावरही अत्याचार नव्हता. आपल्या बागेमध्ये असणारी जी फळं झाडं आहेत, त्या झाडांची फळं मधुर असावीत म्हणून लोक दूध आणि साखर झाडांच्या मुळांशी घालायचे. अहो किती ती संपन्नता! आणि त्यावेळी काही भाषेमध्ये अरे कोण आहे ती लोक? आणखीन एक लेक्चर घेईल बरं, तर तुम्ही असंच केलं तर. तर तुम्हीच म्यूट करून टाका ना त्यांना. असं करायचं? हो. ठीक आहे. हाँ ओके, बढ़िया, हो गया. हा, आता यादवांचं ते होतं, पण पुढे यादवांवर तो दिल्लीचा कोणीतरी तो दिल्लीच्या लोकांना जरा महाराष्ट्राबद्दल प्रेम वाटलं, मग ते आपल्याकडे आले आणि मग त्यांनी यादवांचं साम्राज्य खालसा केलं आणि मग इथे बहामनीच काळ सुरू झाला. म्हणजे इथे मुस्लिम आक्रमणांचं ते राज्य इथे आलं किंवा त्यांचे ते लोक इथे आले. मग ते इथे आल्यानंतर काय झालं, तर त्यांची भाषा, त्यांचे काही शब्द आपल्यामध्ये यायला लागले. बरं, पुढे पुढे असंच झालं. छत्रपती शिवरायांचा कालखंड, मग त्यांच्यावर एक माणूस प्रचंड भारी पडला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. मग त्यांनी दिल्लीपर्यंत आक्रमण केलं, भगवा फडकवला, भगवा ध्वज फडकवला, मराठी अस्मिता फडकवली. मग त्यांनी मराठी भाषेकडे जरा, म्हणजे बघा, राजा बदलला रे बदलला की समाजाचं, संस्कृतीचं आणि भाषेचं स्वरूप बदलतंय, हे तुम्हाला मी इथे सांगतोय. आणि मग पुढे छत्रपतींचा कालखंड 1680 किंवा 17व्या शतकाच्या शेवटपर्यंत किंवा 1707 पर्यंत हा कालखंडही संपतो. मग पुढे इथे पेशव्यांची सत्ता येते. पेशव्यांची सत्ता आल्यानंतर मग लावणी प्रचंड गाजली गेली, मस्तानीची प्रेम कहाणी भरली, त्यात चित्रपटही आला, तुम्ही आम्ही पाहिला. आणि ती प्रियंकाबाई असतील, त्या आपल्या दीपिकाबाई असतील, त्यांनी कामही चांगलं केलं, भन्साळींचं कामही मजेशीर आहे. काळ बदलला, राजे बदलले आणि त्याच्या खाली येणाऱ्या सगळ्या गोष्टी बदलल्या. आपली भाषा याला अपवाद नाही आहे. काय महाराष्ट्र पोलीस एंटर द वेटिंग रूम? अरे नको रे बाबा, पोलिसांना इथे काय काम आहे? आम्ही इथे शिक्षण ज्ञानदानाचं काम करतो, तुम्ही कशाला येते, नाही का? अच्छा, त्यानंतर आपण थोडं दुसऱ्या मुद्द्याला बघूया. भाषा समृद्धीच्या दिशा हा आपला भाषा समृद्धीच्या दिशा हा आपला नंतरचा पॉइंट असेल, पण त्यापूर्वी आपण दुसरा पॉइंट घेतला. आता हा तिसरा असेल. मी ते पूर्ण वाचत नाही बरं का, तुम्हीच वाचणार आहात ते सर्व. एक मिनिट. एक भाषा सामाजिक संस्था झालं, भाषिक परिवर्तन झालं. त्यानंतर तिसरा आहे अनुभव क्षेत्रानुसार भाषेची विविध रूपे. आता अनुभव क्षेत्र म्हणजे काय हे तुम्ही वाचल्यानंतर, अरे देवा. हा, आता अनुभव क्षेत्र म्हणजे काय, तर आपण काही सगळी माणसं एका क्षेत्रात काम करत नाही आहोत. बऱ्याचदा वैद्यकीय क्षेत्र असतं, शेतीचं क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, कलाकारांचं नाटकांचं ते क्षेत्र आहे, भरपूर सारी क्षेत्र आहेत. अनुभव क्षेत्रानुसार भाषा विविध रूपे धारण करते. अनुभव क्षेत्रे अक्षरशः अगणित असतात. ते अगणित म्हटलेलं आहे ना, यातच तुम्ही समजून जा. आणि मग त्या ठिकाणी भाषेचं जे रूप असतं ना, ते जरा वेगळं आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण एकच पाहूया. लग्नाची बेडी वेगळी आणि पोलिसांची बेडी वेगळी असते. आता बेडी हा शब्द, रूप, स्वरूप, त्याचा फॉर्म तर एकच आहे, पण अर्थ वेगळा आहे, कारण तो कोणत्या परिस्थितीमध्ये शब्द वापरलेला आहे हा त्याच्यानुसार ते होतं.
एकाच आशयाला अथवा वस्तूला भिन्न जीवन क्षेत्रात भिन्न संकेत असू शकतात. मी संकेत बद्दल बोलतो. संकेत हा शब्द, संकेत म्हणजे काय? तर असं की शिक्षकांना शिक्षकच का म्हणायचं? अहो संकेत आहे. आपण त्याला चोर म्हणायचं म्हटलं तर तो चोरही असू शकतो. किंवा काय सरकारला सरकार का म्हणायचं? त्याला आपण प्रजा म्हणू शकतोय आणि प्रजेला सरकार म्हणू शकतोय. पण ते कधी? ज्यावेळी हे शब्द जन्माला आले, ज्यावेळी या शब्दांची गरज होती, त्यावेळी जर समाजाने ठरवलं असतं की यश म्हणजे हे असं, अपयश म्हणजे हे असं असं, तर त्या वेळी ते झालं असतं. पण आता काय झालं की एक शब्द आपण दिला, म्हणजे आईस्क्रीमला आईस्क्रीमच का बरं म्हणायचं? असं काय? आईस्क्रीम या शब्दाचा आणि आईस्क्रीमचा अर्थार्थी काही संबंधच नाहीये. कावळ्याला कावळा का म्हणायचं? पोपटाला पोपट का म्हणायचं? किंवा खूप सारं आहे. विजेला वीजच का म्हणायचं? पाणी का नाही म्हणायचं? पाणीला पाणीच का, आग का नाही म्हणायचं? काही त्याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही आहे. एक संकेत आहे. आणि म्हणून इथे वाक्य आहे किंवा त्या वाक्यातील शब्द असा आहे की भिन्न जीवन क्षेत्रात भिन्न संकेत असू शकतात. उदाहरणार्थ, कामाच्या मोबदल्यासाठी वेगवेगळ्या जीवन क्षेत्रात वेगवेगळे शब्द वापरले जातात. भटजीला दक्षिणा मिळते, लेखकाला मानधन मिळते, कामगाराला पगार मिळतो, तर मजुराला मेहनताना मिळतो. कोणत्या प्रसंगी कोणते शब्द योजवायचे हे व्यक्तीला अनुभवाने आणि समाजात वावरल्याने समजत असते. ही भाषेची विविध रूपे विविध याच्यामध्ये असतात. आधी ते झुंड पिक्चर आलेला आहे, तर त्या झुंडचे जे दिग्दर्शक आहेत ना, त्यांची भाषा जर तुम्ही पाहिली ना, तर तुम्हाला एक अंदाज येईल की अरे हा माणूस तर, आता ते फॅन्ड्री हा शब्द त्याच्या 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 नागराज मंजुळेंचं जे जीवन क्षेत्र आहे, तिथे त्याला ते फॅन्ड्री शब्द फॅमिलियर आहे, कौटुंबिक शब्द आहे. अरे पण तुम्हा आम्हाला ज्यावेळी तो पहिल्यांदा 14 फेबला कळाला, 12, 14, 15, 16 साली, त्यावेळी आम्ही शॉक झालो. अरे फॅन्ड्री काय आहे बाबा? तर तो त्याचं जीवन क्षेत्र वेगळं आणि त्या क्षेत्रामध्ये त्याने तो वापरत असलेला शब्द, त्याचा अर्थ वेगळा. याविषयीचं अत्यंत बारकाईनं तुम्हाला या पॉइंट मध्ये बघावं लागेल. फार विस्ताराने मी जाणार नाही. भाषा समृद्धीच्या दिशा. आता समृद्धी म्हणजे वाढ, विकास, परंतु चुकीच्या दिशेने नाही, योग्य दिशेने. आता काय अरे किती लोकांना ऍड करावं आता? शेवटचे आपल्याकडे किती 4 मिनिट्स राहिलेले आहेत. हा, भाषिक जीवनात होणारे बदल भाषेत प्रतिबिंबित होत असतात. समाजात सातत्याने अभिसरण हा शब्द तुम्हाला आता समजलेला आहे, त्याबद्दल पुन्हा चर्चा नको. प्रक्रिया चालू असते, हे उघडच आहे. भाषा समृद्धीच्या दिशा कोणकोणत्या आहेत याविषयीच या पॉइंट मध्ये चर्चा केलेली आहे. तर बघा, भाषेची समृद्धी होत जाते, शब्दांची वाढ अधिक होण्याची जी अनेक साधने आहेत, त्यात रूपकांची योजना काय? आता रूपक म्हणजे काय? हे फार महत्वाचं आहे. रूपक म्हणजे दृष्टांत, रूपक, प्रतिमा आणि प्रतीके. याच्याबद्दल जर पर्टिक्युलर शब्द जर तुम्हाला मी रूपकचा अर्थ जर सांगायचा म्हटलं, तर त्याच्या माध्यमातून आपण आपल्या भाषेची समृद्धी करत असतो. मी थोडस तुम्हाला अत्यंत कमी वेळात त्या शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मी माझा शब्दकोश पाहतोय. एकच मिनिट. हा, इथे आलं. रूपक कुठे गेलं? कोणता मानुमी चंद्रमा भूवरीचा की नभीचा? म्हणजे एखाद्या महिलेला पाहिल्यानंतर एखाद्या माणसाला असं वाटतं की बाबा चंद्र खाली आला की काय वर आला. आपण याला काय म्हणतोय? तर याला आपण म्हणतोय की विसरून नाही त्याला काय म्हणतोय? विसरून दिसत नाही त्याला दोन बायका. हॅलो, हा, मला सांगा ना तुम्ही. तर रूपक म्हणजे एक आशयघन असा अर्थ व्यक्त करण्याची जी काही शब्द योजना असते, तर अशी शब्द योजना आपण भाषेमध्ये तयार करत असतो. बऱ्याचदा ती आपल्याला माहित नसते. लेखक मंडळी याची खूप योजना करतात. तर हे एक फार मोठे साधन आहे. प्रथम हौशी बोलणारा किंवा लिहिणारा आपल्या लिहिण्यात किंवा बोलण्यात सरसपणा आणण्यासाठी सुंदर रूपकांची योजना करतो. हे आता झालं. ही रूपके स्वरचित असली किंवा थोड्या कल्पनेने ओळखता येण्यासारखी असली तरी वाचकांना किंवा श्रोत्यांना अतिशय आनंद होतो व त्याच्या या गुणामुळे किंवा थोड्या कल्पने ओळखता येणे आनंद चालू.
एखाद्याने 15 मिनिटाच्या बोलीने जर एखादा हेलकरी केला पण मुक्कामाचे घर लवकर सापडले म्हणून त्याने अरे कुठे चाललोय आपण एक मिनिट मी त्या हेलकऱ्याला तसेच पुढे ताणीत नेले. आता अगदी प्रथम ज्याने ताणीत नेले हा शब्द प्रयोग केला असेल त्याने काव्यमय रचना केली होती हे स्पष्ट आहे. रबराचा तुकडा एक बोटभर लांब असतो व एरवी मोजून पाहिले तर त्याची लांबी तितकीच भरते पण ती काही कारणांसाठी हेच रबर ताणले तर हातभर लांब होते. अर्थात ही लांबी अंगीकारताना रबराला क्लेश होतात हे सहज दिसते. हा ताणणे याचा अर्थ आहे. हेलकऱ्याची जी 15 मिनिटे होती त्याची ताणून 45 केली व त्याच्या शरीर क्लेशाकडे लक्ष दिले नाही. हे जरा वेगळं आहे पण मला यांना यातून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही असे काही शब्द हरताळ हडकणे असे जे काही नवनवीन शब्द असतात ना या शब्दांमधून भाषेची ती समृद्धी होत असते असंच त्यांना म्हणायचं आहे. दुसरं व्यवसाय भाषांची प्रमाण भाषेला देणगी पण हा पॉइंट मध्येच नाही येऊ शकत हा इकडे यावं लागेल आपल्याला. आणि यातला 1.1 झालं 1.3 झालं. अच्छा त्यानंतर 1.3 झाल्यानंतर मी माझ्या ह्याच्यावर येतो 1.2.2 वरती आपण पुन्हा येणार. एक मिनिट तुमच्या लक्षात येते का थोडासा गोंधळ झालाय म्हणजे ते पॉइंट्स विसरलोय मी. इथे बघा भाषा एक सामाजिक संस्था 1.1 पाहिलं. त्यानंतर आपण हा दुसरा कुठे इथे भाषिक परिवर्तन पाहिलं. त्यानंतर अनुभव क्षेत्रानुसार विविध रूपे पाहिली आणि मला वाटतं आता हे विषय विवेचन येणार. तर इथे तुम्हाला 3 लेख दिलेले आहेत आणि आता आपण शेवटच्या मिनिटात आहोत. मी स्टॉप करतो इथे आणि पुढच्या तासामध्ये आपण हे सगळं पाहूया. एकच मिनिट.